नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदिवासी विभागातील चौकीदार या पदासाठी महत्त्वपूर्ण असे सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो? तर राष्ट्रपती हे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख असतात. नेक्स्ट, कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? तर इंग्लंड या देशाचे संविधान लिखित नाही. तर सर्वात मोठे संविधान हे भारताचे आहे. नेक्स्ट, भारतीय संसदीय व्यवस्थेचा डायड्यास हा केंद्रबिंदू असतो. तर पंतप्रधान हा केंद्रबिंदू असतो. नेक्स्ट, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान होते. नेक्स्ट, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेला असतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? तर भारताचे राष्ट्रपती हे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. नेक्स्ट, मतदाराच्या बोटावर लावण्यास येणाऱ्या शाईमध्ये काय असते? तर सिल्वर नायट्रेट हे असते. नेक्स्ट, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री हे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात. नेक्स्ट, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर राष्ट्रपती हे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. नेक्स्ट, सत्यमेव जयते हे वाक्य कोणी लोकप्रिय केले? तर मदन मोहन मालवीय यांनी हे वाक्य लोकप्रिय केले. नेक्स्ट, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे? तर 50 सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. नेक्स्ट, भारतीय घटना समितीचे पहिले अधिवेशन हे 9 डिसेंबर 1946 मध्ये सुरू झाले होते. नेक्स्ट, राज्याचे अर्थविधेयक प्रथम कोठे मांडले जाते? तर राज्याचे अर्थविधेयक हे प्रथम विधानसभेत मांडले जाते व केंद्र सरकारचे अर्थविधेयक हे प्रथम लोकसभेत मांडले जाते. नेक्स्ट, संसदेच्या 2 अधिवेशनामधील अंतर किती असते? तर 6 महिने अंतर असते. नेक्स्ट, मूलभूत हक्काच्या संरक्षणाची जबाबदारी ही न्यायमंडळावर असते. नेक्स्ट, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? तर 1955 मध्ये भारतीय नागरिकत्व कायदा बनवण्यात आला. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये उद्देशपत्रिका प्रथमतः दुरुस्त करण्यात आली होती. नेक्स्ट, मूलभूत कर्तव्य शी संबंधित कलम हे 51 आहे. नेक्स्ट, कोणते राष्ट्रपती 2 वेळा राष्ट्रपती होते? तर भारताचे प्रथम राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे एकूण 2 वेळा राष्ट्रपती राहिले होते. नेक्स्ट, जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते आहे? तर अमेरिका हे जगातील पहिले व सर्वात जुने संघराज्य आहे. नेक्स्ट, राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार लावली जाते? तर कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लावली जाते. तर 360 नुसार आर्थिक आणीबाणी ही लावली जाते. नेक्स्ट, भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? तर भारतात ही अप्रत्यक्ष प्रकारची लोकशाही आहे. नेक्स्ट, संघराज्याचे मॉडेल म्हणून कोणत्या देशाला संबोधले जाते? तर अमेरिका या देशाला संघराज्याचे मॉडेल म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट, राज्यघटनेच्या दुरुस्तीसाठी कोणते कलम? तर कलम 368 नुसार राज्यघटनेत दुरुस्ती करता येते. नेक्स्ट, खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात? तर जो सरनामा आहे त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात. नेक्स्ट, राष्ट्रपतींना कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार देण्यात आला आहे? तर कलम 72 नुसार राष्ट्रपतींना माफीचा अधिकार देण्यात आला आहे. नेक्स्ट, राज्यसभेचा सभापती कोण असतो? तर भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या ही 78 आहे. विधान परिषदेची सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 एवढी असते.
नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत. नेक्स्ट, पंचायत समिती सचिव कोण असतो? तर पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो. नेक्स्ट, कोतवालाची नेमणूक कोण करतो? तर तहसीलदार हा कोतवालाची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 32, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त सदस्य संख्या ही 17 असते व कमीत कमी ही 7 असते. नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात? तर लॉर्ड रिपन यास स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे म्हणतात. नेक्स्ट, ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत? तर ठाणे जिल्ह्यात एकूण 6 महानगरपालिका आहेत. नेक्स्ट, भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मद्रास ही महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका आहे. 1688 मध्ये ही महानगरपालिका स्थापन झाली होती व भारतातील दुसरी महानगरपालिका ही मुंबई आहे. तिची स्थापना ही 1888 मध्ये झाली होती. नेक्स्ट, पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम कोणती आहे? तर 243 हे पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील कलम आहे. नेक्स्ट, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? तर महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. नेक्स्ट, तलाट्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते? तर सर्कल ऑफिसर यांचे तलाट्यावर नजीकचे नियंत्रण असते. नेक्स्ट, महाराष्ट्रात पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर एकूण जागेच्या 50% जागा या पंचायत राजमध्ये राखीव असतात. नेक्स्ट, गावाच्या पिकांची स्थिती व शेतीसंबंधी अहवाल कोण तयार करतो? तर तलाठी हा अहवाल तयार करतो. नेक्स्ट, ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देतात? तर पंचायत समिती ही ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता देते. नेक्स्ट, राज्यघटनेतील कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर पंचायत राजशी संबंधित राज्यघटनेतील 40 हे कलम आहे. नेक्स्ट, ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? तर गट विकास अधिकारी यांचे ग्रामसेवकावर नियंत्रण असते. नेक्स्ट, महापौर आपला राजीनामा हा विभागीय आयुक्त यांना देतो. नेक्स्ट, जिल्हा परिषदेमध्ये किती समित्या असतात? तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण 9 समित्या असतात. नेक्स्ट, ग्रामपंचायतीची किमान सदस्य संख्या ही 7 असते. नेक्स्ट, नगरसेवक पदासाठी किमान वयोमर्यादा ही 21 वर्ष आहे. नेक्स्ट, द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर अशोक मेहता समितीने द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. नेक्स्ट, विधान परिषदेचा सभापती राजीनामा कोणाकडे देतो? तर विधान परिषदेचा सभापती हा उपसभापतीकडे राजीनामा देतो. नेक्स्ट, तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर गोंदिया हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट, तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तोरणमाळ पठार हे नंदुरबार या जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते? तर बॉक्साईट या खनिजापासून ॲल्युमिनियम हे बनविले जाते. नेक्स्ट, हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हरिहरेश्वर हे ठिकाण समुद्रकिनारा यासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट, गंगा नदीची उपनदी कोणती आहे? तर यमुना, कोसी आणि शोण या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे. जगातील सर्वात पात्राने मोठी असलेली नदी ही ॲमेझॉन आहे. नेक्स्ट, डॅडॅस ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते. तो कोरका ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरामध्ये राहते. मेळघाट हा डोंगर अमरावती जिल्ह्यात येतो. नेक्स्ट, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर खरोसा लेणी ही लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात आहे. नेक्स्ट, चांदोली जलाशयाचे नाव काय आहे? तर वसंत सागर हे चांदोली जलाशयाचे नाव आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर सेक्रू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. नेक्स्ट,
जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट, बीबी का मकबरा हे कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात बीबी का मकबरा आहे. नेक्स्ट, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वर्धा या जिल्ह्यात पवनार आश्रम आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? तर कोकण या भागात महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडतो. नेक्स्ट, सातमाळा अजिंठा डोंगररांगात कोणत्या लेण्या आहेत? तर वेरूळच्या लेण्या या सातमाळा अजिंठा डोंगररांगेत छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. नेक्स्ट, भारतात अभ्रकाचे सर्वाधिक साठे हे कोणत्या राज्यात आहेत? तर राजस्थान या राज्यात अभ्रकाचे सर्वात जास्त साठे आहेत. नेक्स्ट, कोणते क्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेले आहे? तर पैठण, नाशिक आणि नांदेड हे 3 शहरे गोदावरी नदीकाठी वसलेली आहेत. नेक्स्ट, जगातील सर्वात जास्त पशुधन कोणत्या देशात आहे? तर ब्राझील या देशात सर्वात जास्त पशुधन आहे. नेक्स्ट, दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे. नेक्स्ट, श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर झेलम या नदीकाठी श्रीनगर हे शहर वसलेले आहे. नेक्स्ट, भारतीय वन संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी भारतीय वन संशोधन संस्था आहे.